माझ्या बऱ्याचशा क्लायंट्सकडे मला एक अनुभव नेहमी येतो की जून, जुलै, ऑगस्ट हे 3 महिने पावसाळ्याचे असतात आणि ह्या पावसाळ्यामध्ये बिझनेस थोडासा शांत असतं, त्यांना जाणवतं. या दिवसांमध्ये स्टाफला पण काही काम नसतं आणि सेल पण थोडासा मंदावलेला असतो. तर याच्यावरती याही महिन्यामध्ये आपण सेल आपला कसा वाढवू शकतो आणि स्टाफला सुद्धा आपण कसं कामामध्ये एंगेज करू शकतो, याच्यासाठी मी त्यांना माझ्या एका क्लायंटकडे मी एक आयडिया त्यांना सांगितली मार्केटिंगच्या बाबतीत. मार्केटिंग होतं डोर टू डोरचं मार्केटिंग. या डोर टू डोरच्या मार्केटिंगमध्ये त्यांना आम्ही 100 दिवसाचं हे कॅम्पेन केलं, ज्याच्यामध्ये आम्ही स्टाफला त्या गावामध्ये सगळीकडे टीम करून डोर टू डोर मार्केटिंग मध्ये साठी पाठवलं. टार्गेट पण दिलेलं आहे स्टाफला आणि स्टाफ रोजचा डोर टू डोर मार्केट करून त्यांच्याकडनं त्यांच्या स्वतःच्या लिस्ट आणि चांगल्या चांगल्या लोकांच्या लिस्ट काढून त्यांना स्वतः वैयक्तिक जाऊन भेटत आहेत. आणि या गोष्टीचा असा परिणाम जाणवलेला आहे की गावामध्ये सगळ्यांच्याकडे तो ज्वेलर्सची ओळख तर पोहोचलीच आहे आणि त्याच्याच बरोबर भरपूर भिशीज मध्ये सगळं कस्टमर जो आहे तो स्वतःचा पैसा गुंतवत आहे. आणि याकरता आता त्यांच्या ह्या महिन्यामध्ये जून, जुलै, ऑगस्ट मध्ये यावर्षी झालेले हे ज्या भिशी आहेत ते पुढच्या जून, जुलै, ऑगस्टचे महिने त्यांचे शांत न जाता त्याही महिन्यामध्ये त्यांचा सेल होणार आहे. आणि स्टाफला सुद्धा जास्तीत जास्त लोकांपुढे भेटल्यामुळे कम्युनिकेशनचे किंवा अशा अनेक गोष्टी त्यांच्यामध्ये प्रगती झालेली. तुम्हाला पण तुमच्या बिझनेसमध्ये अशा काही गोष्टी करायच्या असेल आणि सेलमध्ये फरक पाडायचा असेल तर निश्चितपणे तुम्ही मार्केटिंगच्या वेगवेगळ्या गोष्टी तुमच्या बिझनेसमध्ये अप्लाय करू शकता.